तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला आमचंच एक कुक्कुटपालन दाखवणार आहे आणि हे कुक्कुटपालन आम्ही 2 वर्षापूर्वी म्हणजे सुरू केलं होतं, ते पण एका कोंबडीपासून। आणि ती कोंबडी पण आम्ही घरी कापण्यासाठी आणलेली होती। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आमचं एवढं मोठं कुक्कुटपालनाचं शेड ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर ह्या ठिकाणी आम्ही मध्ये त्यांच्यासाठी मोठं असं शेड तयार केलेलं आहे। पहिले तर ते मी तुम्हाला दाखवतो। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे असं शेड आहे आणि आता आपण मध्ये जाऊ। तर मध्ये तुम्ही बघू शकता आम्ही ह्या शेडमध्ये जे आहे त्या पूर्ण आमच्या गावरान कोंबड्या आहे आणि आम्ही ह्या पूर्ण घरी तयार केलेल्या आहे, ते पण एका कोंबडीपासून। झालं असं होतं की 2 वर्ष अगोदर आम्ही एक कोंबडी आणली होती घरी कापण्यासाठी आणि पाहुणे आलेले होते, पण ते पाहुणे घरी आलेच नाही आणि ती आम्ही कोंबडी जी आहे ती कापली नव्हती। नंतर आम्ही बाजारामधून काही गावरान अंडे आणले आणि ते कोंबडीला बसवलं, तर त्याचे छोटे छोटे पिल्ले निघले आणि ते पिल्ले आम्ही वाढवले आणि असं वाढवत करत आम्ही छोटंसं शेड तयार केलं। नंतर ते थोडंसं मोठं केलं आणि आज आमचं ह्या ठिकाणी मोठं असं शेड पण तयार झालेलं आहे। तर या शेडमध्ये त्यांना खाण्यासाठी व पिण्यासाठी सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही छोटे छोटे असे डाले देखील ठेवलेले आहे। त्या डाल्यांच्या खाली जे आहे तर त्या कोंबड्या अंडे देण्यासाठी जात असतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी म्हणजे कमीत कमी 5 ते 6 या कोंबड्या आहे, तर ह्या अंडे देण्यासाठी ह्या डाल्यामध्ये गेलेल्या आहे। तर मित्रांनो सुरुवात फक्त छोटी होती आणि आज आम्ही या कोंबड्यांपासून इन्कम देखील म्हणजेच पैसे देखील आम्ही कमवतोय, ते पण अंड्यापासून उत्पन्न आम्हाला निघतंय। कोंबड्या आम्ही विकतोय त्याच्यापासून पण आम्हाला खूप सारं उत्पन्न निघतंय आणि पैसे आम्ही कुक्कुटपालनातून कमवतोय। पण तुम्हाला जर कुक्कुटपालन करायचं असेल तर पूर्ण जे आहे ते 100% गावरान कुक्कुटपालन तुम्ही करा, कारण त्यांना मरी पण येत नाही आणि त्यांना जास्त खर्च पण लागत नाही खाण्यासाठी। तर या ठिकाणी असे टायर देखील आम्ही तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये या कोंबड्या असतात तर ह्या अंडे देण्यासाठी बसलेल्या असतात। आता मी तुम्हाला कोंबड्यांचे काही छोटे छोटे पिल्ले दाखवतो। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही एक जाळी मारलेली आहे या शेडमध्येच आणि त्या जाळीच्यामध्ये ह्या टायरामध्ये आम्ही जे आहे पिल्ले तयार केलेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता 3 जाळ्या आम्ही या ठिकाणी मारलेल्या आहे आणि त्या तिन्ही जाळ्यामधले मी तुम्हाला पिल्ले दाखवतो। तर पहिले एका जाळीमध्ये आपण बघितले, आता ही 2 नंबरची जाळी आहे। तर ह्या ठिकाणी जे आहे पिल्ले थोडे थोडे मोठे आहे आणि एका कोंबडीच्या खाली कमीत कमी 20 पिल्ले आहे। परत आपण दुसरी कोंबडी मी तुम्हाला दाखवतो। ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही आपली दुसरी कोंबडी आहे आणि हिच्या खाली आता नेमकेच पिल्ले निघलेले आहे, ते पण 20 ते 25 पिल्ले आपण एका कोंबडीखाली काढलेले आहे। तर ह्या ठिकाणी आम्ही आता सध्या 3 कोंबड्या बसवलेल्या आहे। तर तिन्ही कोंबड्या मिळून आपल्याला 60 पिल्ले जे आहे तरी ह्या ठिकाणी तयार झालेले आहे आणि इकडे पण एका जाळीमध्ये थोडेसे मोठे मोठे ते पिल्ले जे आहे हे पण 20 पिल्ले आहे। म्हणजेच 4 कोंबड्या कधी बसवल्या आपण तर 80 पिल्ले आपले त्या कोंबड्यांपासून तयार होतात आणि त्या पिल्लांना काही मरी पण येत नाही, त्यांना काहीच देण्याची गरज नाही, लसीकरण देण्याची गरज नाही, काही नाही। गावरान कोंबड्यांचं उत्पन्न सर्वाधिक जास्त तर ते अंड्यापासून आपण जास्त पैसे मिळवू शकतो। ते कसं मी तुम्हाला सांगतो। जर तुम्ही फक्त 100 कोंबड्या पाळल्या आणि त्यापैकी फक्त 50 कोंबड्यांना देखील अंडे दिले तर 10 रुपये, म्हणजे आता सध्या हिवाळ्यामध्ये जे आहे तर 20 रुपयामध्ये अंडं जातं, पण तुमचं अंडं फक्त 10 रुपयाला तरी गेलं तरी पण आपण 50 अंड्यांचे 500 रुपये रोज देखील कमवू शकतो। म्हणजेच 15,000 रुपये महिने आपण 100 कोंबड्यांपासून कमवू शकतो। त्यांना खर्च काहीच येत नाही, घरचे जे धान्य आहे तेच आपण त्यांना खाण्यासाठी टाकू शकतो। तर आता मी तुम्हाला बाहेर दाखवतो। आम्ही बाहेर ह्या ठिकाणी काही झाडं देखील लावलेले आहे। तर हे झाडं असं करता लावलेलं म्हणजेच उन्हाळा जो असतो तर उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना जे आहे ते बाहेर सावली असो त्याकरता आम्ही ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सारे झाडं लावलेले आहे आणि बाहेर अशी जाळी देखील मारलेली आहे। या जाळीमध्ये आहे तर या कोंबड्या जे आहे ते दिवसभर चरत असतात, म्हणजे त्यांना खाण्यासाठी आम्ही जे टाकलेलं असतं तर ते खात असतात। काही गवत देखील त्या खातात आणि कांदे देखील आम्ही त्यांना चिरून टाकत असतो, त्याने पण कोंबड्यांची जास्त वाढ होते। तर या ठिकाणी आम्ही काही पपईचे झाडं लावलेले आहे, ते सावली देतात आणि त्यामुळे कोंबड्यां जे आहे ते बाहेर दिवसभर राहत असतात। तर बाहेर पण कोंबड्यांना खाण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी असं 3 खाण्यांमध्ये धान्य ठेवलेलं आहे व काही डेऱ्यामध्ये पाणी देखील ठेवलेलं आहे। तर बाहेर जाळीमध्ये ह्या ठिकाणी आम्ही एक छोटासा मांडव तयार केलेला आहे। त्या मांडवाच्या खाली सावलीमध्ये जे आहे तर त्या कोंबड्या राहत असतात। तर आम्ही या जाळीवरती काही भाजीपाला येण्यासाठी वेलं देखील ह्या ठिकाणी लावलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी दोडके, कारले, भोपळे असे भरपूर असे वेलं आम्ही ह्या जाळीवरती लावलेले आहे। त्याच्यावरून आम्हाला जे आहे भाजीपाला देखील मिळतो आणि काही पपईला आता तर पपई पण आलेले आहे। तर जाळीच्या बाहेर आम्ही माळव भाजी पण थोडीशी केलेली आहे आणि असे झाडं पण लावलेले आहे। त्याने काय होईल की उन्हाळ्यामध्ये खूप जास्त सावली राहील आणि कोंबड्या ज्या आहेत त्या दिवसभर बाहेर चरत म्हणजेच या जाळीच्या बाहेर मोकळ्या फिरत असेल। तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। आणि तुम्ही पण गावाकडील शेतीला जोडधंदा म्हणून असा हा व्यवसाय गावरान कोंबड्यांचा नक्कीच सुरू करा। तर भेटूया लवकरच असंच एका नवीन व्हिडिओमध्ये।